हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऋग्वेद ट्रॅव्हल डायरी चॅनल. या वेळेला आम्ही काश्मीर ट्रिपचा प्लॅन केला आहे. पार्ट 1मध्ये आपण पाहणार आहोत जर्नी फ्रॉम पुणे टू काश्मीर. आम्ही जी ट्रिप प्लॅन केली होती काश्मीरची ती मिड ऑफ मार्चमध्ये केली होती. आमची फ्लाईट पुण्यामधून सकाळी 5:05 होती. तर आम्ही 2 आवर्स पहिले जाऊन थांबलो होतो. आमचा हा प्रवास पुणे टू दिल्ली असा होता. पुण्यातून डायरेक्ट श्रीनगर फ्लाईट अवेलेबल नाही. दिल्लीला आम्ही सकाळी 7:15 पोहोचलो. आमची जी फ्लाईट होती ती दिल्ली टर्मिनल 2ला लँड झाली आणि टर्मिनल 3ला आमची दिल्ली टू श्रीनगर अशी फ्लाईट होती. तर आम्ही टर्मिनल 2 टू टर्मिनल 3 वॉक करून गेलो. दिल्लीवरून आमची सेकंड फ्लाईट ही सकाळी 9:35 होती आणि आम्ही लँड झालो श्रीनगरमध्ये सकाळी 11 वाजता. हे बुकिंग आम्ही जानेवारीमध्येच केलं होतं. तर आम्हाला तिकीट अराऊंड 9,000 पर पर्सन पडलं वन वेचे आणि राऊंड ट्रिपचे अराऊंड 18,000 पर पर्सन. चला तर आपण जर्नी स्टार्ट करूयात. स्टे ट्यून्ड. Today I am going to Little China Louis Airplane. मित्रांनो, आम्ही श्रीनगरमध्ये पोहोचल्यानंतर एका लोकल रेस्टॉरंटमध्ये लंच केला. आम्ही 2 फॅमिली असल्यामुळे इनोवा बुक केली होती. आम्ही आफ्टरनूनमध्ये हॉटेलला चेक इन केलं. हॉटेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आम्ही बेसिक हॉटेल बुक केले होते नियर डाल लेक. हॉटेलमध्ये वॉटर हीटर आणि रूम हीटर 24 आवर अवेलेबल होते. आमच्याबरोबर छोटी मुले असल्यामुळे आम्हाला हीटरचा खूप बेनिफिट झाला. नॉर्मली काश्मीरमध्ये थंडी खूप असल्यामुळे हीटरची गरज पडतच असते. थोडासा रेस्ट घेतल्यानंतर जवळच असलेल्या मोस्ट फेमस शिकारा राईडसाठी गेलो. शिकारा राईडसाठी तुम्ही बार्गेनिंग स्किल यूज करा. ते काही रेट सांगतात आणि तिथे काश्मीर आउटफिटवर नक्की फोटो काढा आणि तुमची शिकारा राईड मेमोरियल बनवा. तिथे तुम्हाला फ्लोटिंग मार्केट बघायला मिळेल. आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूयात. बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि एक्सप्लोर करूयात गुलमर्ग.